जेजुरीजवळ भीषण अपघात, ट्रकची टेम्पोला जोरदार धडक. सांगली जिल्ह्यातील 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या वाहनाला पुणे जिल्ह्यातील जेजुरीजवळ भोगळे मळा परिसरात भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे. प्राथमिक माहितीनुसार ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यासोबत पंढरपूरच्या दिशेने निघालेला वारकऱ्यांचा टेम्पो आणि पायी चालणारे वारकरी जेऊरच्या दिशेने जात असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने टेम्पोला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक वारकरी गंभीर जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिक, पोलीस आणि प्रशासनाने तातडीने मदतकार्य हाती घेऊन जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी माहिती समोर आली आहे. या अपघातात राजेश्री शंकर भोसले राहणार कसबे डिग्रज, माधवी राजाराम सलगरे राहणार मालगाव तालुका मिरज आणि नंदा पवार राहणार कौलापूर यांचा मृत्यू झाला. तर गीताबाई रोलार, रेखा दिनकर जगताप, मंगल पाटील राहणार डिग्रज, अक्काताई बबन कोळी राहणार शिरगाव, शांता शिवप्पा आळोगेकर राहणार मिरजगाव, कासूबाई गस्त, आशा लक्ष्मी विठ्ठल गडदे राहणार कवटे मंकाळ आणि श्यामराव चव्हाण राहणार परेची जिल्हा सांगली हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी रविवारी जेजूर येथे मुक्कामी होती. सोमवारी सकाळी पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली असताना हा दुर्दैवी अपघात घडला. वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष वाहतूक व्यवस्था करण्यात आली होती. तरीही घडलेल्या या दुर्घटनेमुळे वारकऱ्यांच्या सुरक्षितेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.